दादाचं 26/7 चाललं त्यावेळेस जे घडायला नको होतं ते घडलं. त्याची जबरदस्त किंमत त्यावेळेस अतिशय अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, मुंबईकरांनी मोजलेली आहे. आणि तशा प्रकारे पुन्हा देशात घडू नये, महाराष्ट्रात घडू नये म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. कुणाचीही सरकार असली तरी देशातल्या, राज्यातल्या जनतेचं पूर्णपणे संरक्षण होणं आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ले होऊ न देणं, त्याबद्दलची खबरदारी घेणं, अशा प्रकारचं काम सगळेजण करत आहेत. आणि आपल्या त्या सगळ्यांना मी विनम्र अशा प्रकारचं आज संविधान दिनाच्या निमित्तानं अभिवादन करतो. एका बाजूला मनोज जरांगे पाटलांनंतर गाव पुढाऱ्यांनी मंत्र्यांना बंदी करण्यात आली, परंतु आज सहयोग या ठिकाणी हजारांचा जनसमुदाय आपल्याला भेटायला आलेला आम्ही पाहिलं. ते माझे बारामतीचे मतदार आहेत, त्यांची कामं होती. मधल्या काळात 15 दिवस डेंगूनी मला त्यांना भेटता आलं नाही. 7 दिवस दिवाळीच्याही काळामध्ये मला त्यांना भेटता आलं नाही. त्याच्यामुळं त्यांच्या विकास कामाच्या करता त्यांनी माझ्याकडे येणं हा त्यांचा हक्क आहे आणि म्हणून ते आले. काही अनेक ग्रामपंचायतीच्या इथं निवडणुका झाल्या. ते निवडून आलेले सरपंच, उपसरपंचांना पण भेटायचं होतं. त्यांना मला भेटून शुभेच्छा द्यायच्या होत्या, मला त्यांना द्यायच्या होत्या, म्हणून आले. आणि हे आज नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेले. आपण पण बारामतीतले पत्रकार आहात, आपल्याला ही सगळी गोष्ट माहिती आहे. मला एक दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत मिलेट व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट आणि कॅपॅसिटी बिल्डिंग या योजनेचं एक फूड इन्क्युबेशन सेंटर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथं निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला. त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्रजींनी, मी, कृषी विभागाने, धनंजय मुंडेंनी आम्ही ती मान्यता दिली. आणि ती मान्यता दिल्यानंतर दुर्दैवाने सोलापूर शहरामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरल्या गेल्या आणि असं दाखवलं गेलं की त्यांचा प्रोजेक्ट, त्यांचा प्रकल्प मंजूर केलेला बारामतीला आणला आणि त्याच्यावर काही लोकांनी ज्यांनी माहिती घेतली नाही त्यांनी फार स्टेटमेंट वगैरे काढले. वास्तविक तो प्रकल्प वेगळा आहे. तो सोलापूर करता करण्याच्या बद्दलचा निर्णय हा मागच झालेला आहे. ह्याबद्दल आमचे प्राचार्य प्रमोद नलवडे प्रयत्न करत होते. त्यांनी मला सांगितलं की दादा, ह्याच्यात जर तुम्ही लक्ष घातलं तर ते काम होईल, असं दिवाळीत त्यांनी मला सांगितलेलं होतं. मी ठरवलेलं होतं दिवाळीनंतरच्या गेल्या ह्या कामात लक्ष घालायचं आणि त्याचा फायदा हा निश्चितपणे इथल्या मोठ्या प्रमाणावर राज्यातल्या तर तमाम शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादित कंपन्यांना वगैरे होणारच आहे, पण आजूबाजूच्या भागातल्या शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होणार आहे. आणि माझा हाच प्रयत्न. ह्याच्यामध्ये काय आहे, साधारण या प्रकल्पासाठी स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत अंदाजे 4 कोटीचा निधी हा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे. 2,75,00,000 रुपयाचा निधी हा केंद्र सरकारने उपलब्ध केलेला आहे. IIMR हैदराबाद यानंतर देशातील केवळ हे अशा प्रकारचं केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये होतं आणि हे त्याची ही ऑर्डर आहे. अशा पद्धतीनं ते काम झालं आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना राज्यात काम करतो, जिल्ह्यात काम करतो, त्यावेळेस जो मतदार मला गेले 32-33 वर्ष निवडून देतो, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, इथली विकास कामं होण्याच्या करता, अर्थात राज्याची, जिल्ह्याची पण झालीच पाहिजे, त्याबद्दल पण कुठं दुर्लक्ष करून चालणारच नाही, ते तर आमचं प्रथम कर्तव्य आहे. परंतु त्याचबरोबर आत्ता जी काही चाललेली शहरातली, ग्रामीण भागातली कामं आहेत आणि आता 40 दुष्काळी तालुक्यामध्ये बारामतीचा पण समावेश झाला आहे. तो काय केलेला नाही आहे. बारामतीत पाऊसच कमी पडला. जे नॉर्म्स लावलेले होते दुष्काळ पडणाऱ्या तालुक्यांच्या बद्दलचा, त्याच्यामध्ये बारामती तालुका, पुरंदर तालुका, शिरूर तालुका, इंदापूर तालुका, अशा प्रकारे तालुके त्याच्यात अंतर्भाव झालेले आहेत. आणि त्याच्याकरता दुष्काळ जाहीर झाल्यावर ज्या काही सवलती दिल्या जातात त्या सवलत्या त्या तालुक्यांना मिळतील. ह्याच्या व्यतिरिक्त जे तालुके आलेले नाहीत तिथं पण गंभीर परिस्थिती आहे. त्याच्याकरता मुदत पुनर्वसन खात्याच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्या समितीत महसूल मंत्री, कृषी मंत्री, पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री,
मला वाटतं जलसंधारण मंत्री असे महत्त्वाचे ज्यांचा ग्रामीण भागाशी संबंध येतो असे मंत्रीगण त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी मीटिंग घेऊन काही हजार मंडळं ही त्याच्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर केलेली आहेत. तिथंही आपण राज्य सरकारच्याकडनं ह्या ज्या दुष्काळ झाल्यावर जाहीर झाल्यावर सवलती देतो त्या सवलतींचा त्या भागातल्या लोकांना पण फायदा होणार आहे. आणि ह्या 40 तालुक्याच्या करता एक राज्य शासनाने केंद्र शासनाकडं एक प्रस्ताव पाठवलेला आहे. तो किती कोटींचा पाठवला ते आत्ता मी तुम्हाला सांगत नाही, परंतु तो मंजूर होऊन आल्यानंतर त्या 40 तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या जनतेला मदत ही केंद्र सरकारची मिळेल. बाकीच्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं म्हणणं आहे की इतर जे काही मंडळं तुम्ही निवडलेली आहेत त्याचा आर्थिक जबाबदारी ही राज्य सरकारने उचलायची, ती राज्य सरकारची उचलायची तयारी. दुधाचे दर कोसळले. आत्ताच आमचे पोपटराव गावडे म्हणून दूध संघाचे चेअरमन आहेत, ते आणि बाकीचे सगळे पदाधिकारी माझ्याकडे आलेले होते. त्यांनी निवेदन दिलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं भाव 17, 18, 19 पर्यंत खाली आली. त्यावेळेस आपण 5 रुपये अनुदान देऊन 25 रुपयापर्यंत शेतकऱ्याला भाव मिळेल असं बघितलं. परंतु आता सगळेच दुष्काळ असल्यामुळं हिरवा चारा, कॅटल फीड म्हणजे गाईचं खाद्य खुराक हे आणि बाकीचा खर्च वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सरकारने पुढाकार घ्यावा. मधल्या काळात माझ्या माहितीप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील ह्या विभागाचे मंत्री आहेत. त्यांनी ह्या क्षेत्रातल्या मान्यवरांची बैठक पण घेतलेली होती, चर्चाही केलेली होती, परंतु त्या चर्चेतनं मार्ग निघाला नाही असं काहीतरी माझ्या कानावर आलं आहे. मी आता उद्या पण सुट्टी आहे गुरु नानक जयंतीची, ती झाल्यावर मी परवा मुंबईला जाणार आहे. त्यावेळेस एकनाथराव शिंदे सन्माननीय मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसजी सन्माननीय उपमुख्यमंत्रीजी आणि बाकीच्या मान्यवरांशी बोलीन. मला एवढंच आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या म्हणजे तुमच्याशी चर्चा करत असताना सोलापूरकरांना सांगायचं आहे की या बातम्यांचा विपर्यास झालेला आहे. तो प्रकल्प बारामतीमध्ये आणण्यात आलेला नाही, तो प्रकल्प सोलापूरच्याच करता आहे. दादा एकीकडे मनोज जरांगेच्या सभा होत्या, दुसरीकडे ओबीसी समाजाचे देखील समाजात होत आहेत, पण एकीकडे ते दोघींकडे टीकेची जोडून केली जाते. मी मागेच तुम्हाला काल आठवत असेल सोलापूरला बोललो, सोलापूरला नाही कराडला बोललो, पुण्याला बोललो. अलीकडच्या काळामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्राची उभारणी आणि घडी ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बसवली, परंतु त्या घडीप्रमाणे पुढं अनेकांनी अनेक वर्ष महाराष्ट्राला चालवण्याचं काम केलं, पुढं नेण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये हे पाहिलं आपण सगळ्यांनी. परंतु आता विकासाचे प्रश्न बाजूला राहत आहेत आणि रोज वेगवेगळे नेतेगण, वेगवेगळे प्रवक्ते, वेगवेगळे मान्यवर, काही राजकीय पक्षाचे, काही बिगर राजकीय पक्षाचे, काही सत्ताधारी पक्षाचे, काही विरोधी पक्षाचे, काही राजकारणाशी पण संबंध नाही, परंतु एक नागरिक म्हणून त्यांनाही बोलण्याचा अधिकार आहे जो संविधानाने दिलेला आहे, जो कायद्याने दिलेला आहे, जो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्या पद्धतीनं ते बोलत असतात. पण समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, समाजामध्ये दरी निर्माण व्हावी असं वक्तव्य कुणी आमच्यासहित कुणी त्या ठिकाणी करू नये. त्याच्यात प्रत्येकाने आपापली भूमिका मांडावी. त्यांना काय हवंय तेही मागणी करण्याचा अधिकार त्यांना आहे, तोच सरकारकडे मागावं. त्याबद्दल सरकार लक्ष घालेल किंवा लक्ष घातलंय अशा पद्धतीने मला त्याबद्दल सांगायचं आहे. कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी आंदोलन करतायत ऊसाच्या संदर्भात. किमान गेल्या वर्षी 100 रुपये त्यांची मागणी आहे. त्याबद्दल तिथं निर्णय झालेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यातनं काही प्रमाणामध्ये तोडगा निघाला आहे अशी माहिती माझी आहे. पण तरी पण मी परवा दिवशी मुंबईत गेल्यावर ते आता
कारण त्या संदर्भात माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं, सहकार मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटलांशी बोलणं झालं. त्या जिल्ह्यामध्ये होत आहे म्हणून तिथले पालकमंत्री हसन मुश्रीफांशी बोलणं झालं. साखर आयुक्तांशी मी सतत संपर्कामध्ये होतो. अशा पद्धतीनं ते प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न सरकारने केलेला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.